खासदारांनी त्यांची तुलना सापाशी केलेली, विषारी सापाशी. म्हणजे ही आता काय गंमत जम्मत होत चाललेली आहे. बरं, तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतोय की ज्या पक्षाचे ते मित्रपक्ष झालेले आहेत भाजपशी, मोदी साहेबांनी गेल्या 2 आठवड्यामध्ये म्हणजे आपण पाहिलं असेल, एकतर कॉन्सर्ट इकॉनॉमीबद्दल चर्चा केली. ही तोडफोड झाल्यानंतर आपल्या देशात कॉन्सर्ट इकॉनॉमी आणि मुंबईत खरोखर येणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एका 3 तासाच्या इंटरनॅशनल पॉडकास्टमध्ये मोदी साहेबांनी हे पण म्हटलं आहे की क्रिटिसिझम इज अन इसेन्शियल पार्ट ऑफ डेमोक्रेसी. आणि मग त्यांचे मित्रपक्ष असे वागतात. पण चला हेही एक मिनटं बाजूला ठेवलं तरी नक्की का एकनाथ शिंदेच्या गँगला राग आला आहे हा माझा प्रश्न आहे. कारण त्यांनी नाव तर घेतलं नाही आहे. मग त्यांना कळलं कसं की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदेच आहेत? हे काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध केलेलं आहे की चोर आणि गद्दार म्हणजे एकनाथ शिंदे आहे. नरेश मिस्किनी ज्या पद्धतीनं सापाचीच वाईट वाटलं बघून. पण काय त्यांना ते माहिती आहे, त्यांची भांडणं एवढ्यांदा आम्ही सोडवली आहेत. विषारी साप किती त्यांना माहिती आहे. साप आणि साप दोन्ही. अनेकदा आंदोलनं जेव्हा होतात तेव्हा जनहिताची आंदोलनं असतात, राष्ट्रहिताची आंदोलनं असतात. कधीतरी कोणीतरी रागाच्या भरात काहीतरी करतं. शेतकऱ्यांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतो किंवा महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार होतो तेव्हा आंदोलनं होतात. पण कालचं जे आंदोलन होतं हे पूर्वनियोजित गुंडागर्दी होती हे याच्यातून सिद्ध झाले. कारण ज्या प्रकारे तोडफोड झाली, तिकडे जे लोक बसले होते त्यांना धक्काबुक्की झाली, ज्या प्रकारे शिवीगाळ झाली. मग काल फोन करून आणि पहिल्यांदा मला हे दिसतंय की काही खासदार वगैरे टीव्हीवर येऊन धमकी देतात. म्हणजे आपण पाहायचो ना आधी ते तालिबान वगैरे कसं धमकी द्यायची की आम्ही असं करू तसं करू, हे असे करायला लागले. आता मुळात प्रश्न हाच येतो की नागपूरची दंगल असेल, त्याच्यानंतर सीएम बोलल्यानंतर डीसीएम उठून पेटवापेटवी करण्याचा प्रयत्न असेल किंवा मग कालची घटना असेल, कुठे ना कुठेतरी डीप स्टेट म्हणून एकनाथ शिंदे फडणवीस साहेबांना अंडरमाइन करण्याचा प्रयत्न करतात. आज आपण जे बोलतोय परत गृह खात्यावर आरोप करतात, परत पोलिसांवर आपण बोलत, परत कायदा सुव्यवस्थेवर बोलतोय. म्हणजे कुठे कोण अंडरमाइन होते? तर एकनाथ शिंदे नाही तर फडणवीस साहेब स्वतः होते. एवढं स्थिर सरकार आल्यानंतर, बहुमताचं सरकार आल्यानंतर कुठेतरी आम्हाला वाटलं होतं की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे सगळे आलतूफालतू विषय बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी काम करतील, गुंतवणूक येईल, पर्यटन वाढेल. पण हे न होता आपण पाहतोय की दंगली घडवल्या जातात. कशासाठी? तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला हे सिद्ध करून दाखवायचं आहे एकनाथ शिंदेना की फडणवीस साहेब हे अकार्यक्षम. मुंबईतील रस्त्यांच्या बाबतीत केला होता आणि सातत्याने जर एकमेव व्यक्ती आणि एकमेव पक्ष कोण असेल आणि आमचे आमदार असतील तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे कार्यकर्ते आणि आमदार आहेत. आपल्याला आठवत असेल 15 जानेवारीला हा 6080 कोटीचा घोटाळा मी लोकांसमोर आणला होता. तेव्हापासून आतापर्यंत हा विषय मी लावून धरलेला आहे. तेव्हा देखील मी सांगत होतो भाजपला की एकनाथ शिंदे सरकारचा पाठिंबा काढून घ्या कारण हे मुंबईला लुटत आहे. आज विषय अंगलट आल्यानंतर भाजपचे आमदार भलेही उशीर झाला असेल तरी ह्या विषय घ्यायला लागलेले आहेत. मी त्यांचं स्वागत करतो. पण मी त्यांना हेच सांगेन की एकनाथ शिंदेची सरकारमधून हकालपट्टी करणं गरजेचं आहे कारण त्यांनी मुंबईला लुटलेला आहे. हा 6080 कोटीचा घोटाळा आहे आणि मला एकच गोष्ट अपेक्षित आहे, पारदर्शक आमदारांची समिती आणि पारदर्शक EOWची चौकशी ह्या रोड स्कॅमवर व्हावी. निकाल केले असू शकतं आहे कारण आपण पाहिलेलं आहे मुंबईत रस्त्याचा घोटाळा गेल्या 2 वर्षात झाला. 23चं टेंडर असेल, 24चं टेंडर असेल. आणि मी हे सातत्याने प्रश्न जे मांडत आलेलो आहे, काल सिद्ध झालं त्या प्रश्न उत्तराच्या तासामध्ये की मी जे सांगत होतो की रस्त्याचा घोटाळा हा झालेला आहे या एकनाथ शिंदेच्या पूर्ण कार्यकाळात, तो सिद्ध झाला आहे. कि कल जो कुणाल कामरा की क्लिप मैंने देखी, ये सब आंदोलन के बाद देखी, ये तोड़फोड़ के बाद देखी, सवाल यही मन में उठता है कि कब एकनाथ शिंदे के कार्यकर्ताओं ने भी तय किया कि गद्दार और चोर यानी एकनाथ शिंदे. मिर्ची क्यों लगी? क्योंकि नाम तो किसी का लिया नहीं है, वो किसी के बारे में ही बोलता होगा. मिर्ची क्यों लगी? दाढ़ी चश्मा वो सब जो बोला है वो एकनाथ शिंदे पे ही क्यों बोला है? एकनाथ शिंदे का ही नाम लिया है कि उसमें यही सवाल आता है मन में, मिर्ची क्यों लगनी जरूरी थी? क्या सुपारी जो फिल्म बनाई उसमें बहुत सारी झूठी बातें दिखाई, आलतू फालतू बातें दिखाई, वो चल जाता है. और उनके खिलाफ कोई बोले तो क्या वो जमीन पे आसमान से टपके? यही बात है ना कि ये मवालीपना जो है, ये टपोरीगिरी जो है महाराष्ट्र में उनके हाथों से जो चल रही है, वो कहीं ना कहीं मुख्यमंत्री रोक लगाएंगे कि नहीं? क्योंकि ये मिर्ची लगने का कारण ही था, अगर खुद चोर नहीं है, खुद गद्दार नहीं है, तो क्या कारण था कि कल उन्होंने तोड़फोड़ की? दुनिया जानती है कि गद्दार और चोर कौन है, लेकिन अब तक तो ये एकनाथ शिंदे नहीं मानते थे. अभी कल जो हमला किया उन्होंने तो अभी शायद मानने लगे हैं कि गद्दार और चोर अगर किसी के बारे में बोले तो वो खुद है. जहाँ की जरूरत नहीं है, ये तो उनके मन से आई है. और हम पे भी टिका की है ना उन्होंने. कुणाल कामरा ने कितने बार हम पे बातें की है, कितने बार सारे लोगों पे की है. कल तो मोदी साहब पे भी की है, बहुत लोगों पे की है, लेकिन किसी की रिएक्शन इतनी नहीं आई.
कितनी बार पिछले 20 सालों में 25 सालों में प्रधानमंत्री महोदय पे बातें हुई है, बहुत सारे लोगों पे बातें हुई, लेकिन कोई ऐसे रिएक्ट नहीं करता है। कल की बात कुछ अलग मिर्ची लगाने वाली बात थी, ऐसे ही रिएक्शन। कुणाल कामरान ने पूछना चाहता हूँ कि कल मिर्ची क्यों लगी। दूसरी बात यही है कि कल जो तोड़फोड़ हुई है, जैसे उन्होंने कहा, मुख्यमंत्री महोदय ने कहा कि नागपुर में जिन्होंने तोड़फोड़ की उनसे पैसा लिया जाएगा। क्या कल जिन्होंने तोड़फोड़ की उनसे पैसा लिया जाएगा? तीसरी बात, क्या मुख्यमंत्री अभी इस वक्त आंखें खोल के देखे कि उनको अंडरमाइन कौन कर रहा है? ऑपोजिशन कर रही है कि खुद के जो दोस्त समझ रहे हैं वही धोखा दे रहे हैं। कुणाल कामरान ने माफी मांगना चाहिए। कितना सही मांग बुलडोजर राज बिल्कुल ठीक है, लेकिन ऐसे ही कार्रवाई क्या कोरटकर पे करेंगे, क्या सोलापुरकर पे करेंगे, क्या वो कार्रवाई कोश्यारी जी पे करेंगे, और क्या ये एकनाथ शिंदे की जो चिंदी चोर है वो कोरटकर और सोलापुर पे चिल्लाएंगे ऐसे? अर्बन नक्सली कुणाल- मुख्यमंत्री विधानसभा में कहते हैं कि अभी सरकार चलाना इनको मुमकिन नहीं है। सर, कुणाल- जब अकार्यक्षम सरकार होती है, जब ये लोग कंफ्यूज हो जाते हैं, अंदरूनी झगड़ों में लग जाते हैं, तो फिर किसी को माओवादी, अर्बन नक्सल, ये सारी बातें उछल के लाते हैं। कुणाल कामरान ने माफी मांगना चाहिए, ऐसा भी कुणाल कामरान ने माफी मांगना चाहिए, ऐसा सीएम कह रहे हैं। क्यों कुणाल कामरा माफी मांगे? क्या गद्दार और चोर ये एकनाथ शिंदे ही है? तो फिर कुणाल कामरा बिल्कुल माफी मांगे, लेकिन एकनाथ शिंदे ने पहले जवाब देना चाहिए कि वही गद्दार और चोर है। सर, आपको लगता है BMC ने आप ही के माध्यम से लोगों के सामने मुंबई के रास्तों के घोटाले के बारे में सारी बातें लाई, आप ही के माध्यम से जनता के सामने रखी, और सिर्फ ऐसी बातों में नहीं, हवा में बात नहीं कही थी। तो सारी डॉक्यूमेंट, सारे दस्तावेज मेरे हाथों में थे कि कार्टेलाइजेशन कैसे हुआ, कैसे 5 कॉन्ट्रैक्टर्स को काम दिया गया, कितने प्रतिशत काम अभी हुआ है। जो सवाल मैंने क्वेश्चन आवर में पूछे थे उसका जवाब तो आया नहीं, लेकिन मेरे साथ इस बार भाजपा के आमदनी